रसिक श्रोते हो नमस्कार. मुक्ती कीर्तन माला डी सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण एका पुस्तकाचं अभिवाचन करीत आहोत. पुस्तकाचं नाव आहे पूर्णत्वाचे प्रवासी. पूर्णत्वाचे प्रवासी आणि लेखक आहेत प्राध्यापक शरदचंद्र कुलकर्णी. आजपर्यंत आपण श्री रामचंद्र या विषयावरचे लेखांक वाचले. आजपासून आपण भगवान श्रीकृष्ण या विषयावरचा कुलकर्णी सर यांनी केलेला उहापोह वाचणार आहोत. त्याचे भाग असे आहेत. शीर्षक आहे श्रीकृष्ण एक मोठं स्वप्न आणि भाग असे आहेत आजचा श्याम उद्याचा श्रीकृष्ण. दुसरा भाग आहे स्त्रियांचा आनंद सागर तो पूर्ण पुरुष. तिसरा भाग आहे राजकारणी रणछोडराय आणि चौथा भाग आहे गुरुमाऊली. आज आपण उद्याचा श्रीकृष्ण या विषयावरचा लेख वाचूया. कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात आणि जर या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा. म्हणजे अधिकाधिक असेच वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करायला ऊर्जा मिळते, उत्साह वाढतो. तर सुरुवात करूया उद्याचा श्रीकृष्ण. श्रीकृष्ण मला नेहमीच आकर्षित करत आलेला आहे. श्रीकृष्ण ही एक संकल्पना म्हणजे कॉन्सेप्टच आहे की तो एक ऐतिहासिक पुरुष होता या वादात मला काही रस नाही. माझ्या आणि इतर अनेकांच्या आयुष्यावर तो परिणाम करतो. कृष्ण अनेक जीवन घडवतो, आयुष्य घडवतो आणि म्हणून मला तो एक जिवंत शक्तीच वाटतो, लाईव्ह फोर्स. जगातल्या कामगारांनो एक व्हा या मंत्र जागरणाने लाल झेंड्याखाली अनेक माणसं उभी राहिली. त्या शक्तीपेक्षा सुद्धा अधिक खोल, व्यापक अशी ही मंत्रशक्ती श्रीकृष्ण शक्ती जिवंत आहे. आणि याच संदर्भात हे माधवा तुझ्या कृपेनं मुकेसुद्धा बोलतात आणि पंगू पर्वत ओलांडतात हे वचन मला खरं वाटतं. कोणता तो श्लोक? मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. त्या जिवंत शक्तीचं दर्शन आपल्याला घडवावं अशी इच्छा आहे. पण ही शक्ती एवढी व्यापक आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे आणि अनेक अंग उपांग असलेली आहे, कॉम्प्लेक्स आहे की एका लेखात वर्णन करणं मला अशक्य आहे. त्या शक्तीची अनेक रूपं आहेत आणि माझ्या आयुष्यातल्या निरनिराळ्या क्षणी त्या विविध रूपांची दर्शनं मला झालेली आहेत. श्रीकृष्णाचं चरित्र अनेकांना अतिशय गुंतागुंतीचं वाटतं आणि म्हणून काल्पनिकसुद्धा वाटतं. काही जण म्हणतात कृष्ण एक नव्हता तर 3 वेगवेगळे कृष्ण होते. एक खरंच आहे, महाभारतात कृष्णाच्या बाललीलांचा उल्लेख नाही, रासक्रीडेचा उल्लेख नाही. एवढंच नव्हे, राधेचा सुद्धा उल्लेख नाही. तो उल्लेख आला आहे त्यानंतर लिहिलेल्या भागवतात. भागवतात कृष्ण आहे गोपाळ,
मुरलीधर श्याम. तर महाभारतातला कृष्ण आहे लोकनेता, राजकारणी, योगेश्वर, गीता सांगणारा जगद्गुरू. पण मला ही कृष्णाची सगळीच रूपं एकाच शक्तीची वाटतात. एकाच तेजाचे ते अनेक रंग आहेत असं वाटतं आणि म्हणूनच तो मला पूर्ण पुरुष आहे असं वाटतं. एका भक्तानं कृष्णाचं चरित्र एका श्लोकात सांगितलं आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. या थोर भक्ताला अनुसरून मी सोयीसाठी त्या पूर्ण पुरुषाच्या जीवनाचं सार 4 भागात बोलणार आहे. सुरुवातीला यशोदेचा बाळकृष्ण, गोपीवल्लभ, इंद्रपूजा थांबवून गोवर्धन करणारा मुरलीधर, गोपाळांच्या काठीत सामर्थ्य उत्पन्न करणारा. दुसरा लेख आहे देवकीच्याच नव्हे तर अनेक स्त्रियांच्या परम आनंदाचं राधाकृष्णाचं रूप घेणारा कृष्ण. मीरेचा गिरीधर, स्त्रियांना निर्भयता देणारा पुरुष. पुरुष आणि स्त्री या संकल्पनेपलीकडे असलेला अर्धनारी नटेश्वर असा तो पूर्ण पुरुष. तिसरा आहे कंसाला मारून सुद्धा स्वतः राजा न होणारा, राजकारण साधणारा रणछोडराय हा किताब मानून नवीन मानवी वसाहत उभी करणारा, राजकारणाला नीतीची बैठक देणारा, विश्वात्मभाव देणारा. आणि चौथा कृष्ण आहे ज्ञान भक्ती कर्म यांचा जिथे संगम झाला असा अद्वितीय ग्रंथ गीता सांगणारा. संत ज्याला आई पण म्हणतात आणि बापसुद्धा म्हणतात असा तो जगद्गुरू, सर्वांना सांभाळून घेणारा आणि नेणारा वाटाड्या. या अनेक रूपात मला कुठेसुद्धा विसंगती दिसत नाही. संगीतात काहींना 7 सूर ऐकू येतात, काहींना 22 श्रुती ऐकू येतात, काहींना त्या श्रुतींच्या पलीकडचा तो ओमचा ध्वनी ऐकू येतो आणि त्यावरच मन केंद्रित करतात. तो पूर्ण ओम आहे आणि म्हणूनच हरिः ओम हा माझा मंत्र आहे. हरिः ओम. तर हा हरी कैदेत जन्माला आला. त्याच्या आईला म्हणजे देवकीला तिच्याच भावानं कंसानं कैदेत ठेवलं होतं. कंसानं देवकी आणि वसुदेवालाच नव्हे तर स्वतःच्या बापाला सुद्धा, उग्रसेनाला सुद्धा कैदेत ठेवलं होतं. उग्रसेन हा रूढार्थानं राजा नव्हता. त्या काळी जे गण होते म्हणजे ज्यांच्यात लोकसत्ता होती अशा एका गणाचा, संघाचा हा अधिपती होता म्हणजे गणपती होता. पण त्या काळीसुद्धा जरासंधासारखे राजे होते. त्यांना ही लोकसत्ता पद्धती नको होती. त्यांना बळावर उभी असलेली एकतंत्री राजाची सत्ता हवी होती. आणि कंसानं या जरासंधाच्या मदतीनं उग्रसेनाला स्वतःच्याच बापाला कैदेत टाकून गणपद्धती मोडून मथुरेची राजसत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. वसुदेव कृष्णाचे वडील हे सुद्धा एका गणाचेच नेते होते. त्यांची कंसाच्या या कृत्याला मुळीच मान्यता नव्हती. मग तेव्हा त्यांना सुद्धा कंसानं कैदेत टाकलं. आणि अशा राजांचं जे होतं ना तेच कंसाचं सुद्धा झालं. हे राजे संशयी बनतात, कोणावर विश्वास ठेवीत नाहीत, ठेवू शकत नाहीत आणि म्हणून क्रूरसुद्धा होतात. अनेकांना, जवळच्या नातेवाईकांना सुद्धा काहीही पुरावा नसताना ते ठार मारतात. 17व्या शतकात औरंगजेबानं नाही का आपल्या भावांना मारलं आणि बापाला कैदेत टाकलं.
त्याचा त्याच्या मुलावर सुद्धा विश्वास नव्हताच. मथुरेत कंसाच्या कैदेत असताना देवकीनं कृष्णाला जन्म दिला आणि बहुधा पहारेकऱ्यांच्या मदतीनंच वसुदेवाने त्या बाळाला नंदाकडे पोचवलं. नंद त्यावेळी कर भरण्यासाठी मथुरेत आला होता असं हरिवंश नावाच्या पुराणात लिहिलेलं आहे. त्या रात्रीना धो धो पाऊस पडत होता. यमुना नदी दुथडी भरून वाहत होती, पण बालकृष्णाच्या पायाचा स्पर्श झाला, ती दुभंगली आणि तिने वसुदेवाला वाट करून दिली वगैरे वगैरे ज्या अद्भुत गोष्टी सांगितल्या जातात त्या हरिवंशात नाहीत, महाभारतात नाहीत, त्या आहेत भागवतात. आता त्या खऱ्या असोत किंवा नसोत, त्यामुळे त्या पूर्ण पुरुषाच्या चरित्राला अधिक गंध चढत नाही आणि ओरखडासुद्धा पडत नाही. तर हा श्याम नंदाच्या घरी गोकुळात मथुरेपासून दूर वाढायला लागला. त्याच्याचबरोबर त्याचा मोठा भाऊ बलरामसुद्धा वाढत होता. नंदाचा धंदा गायी पाळण्याचा त्यावेळच्या बऱ्याच आर्यांचा हा एक मुख्य धंदा होता. म्हणजे इसवी सनापूर्वी 2-3 हजार वर्षांचा काळ. नंतर हळूहळू शेतीचं तंत्र सुधारलं आणि पुढच्या काळात शेती हा मुख्य धंदा झाला. तर कृष्णाच्या काळात मथुरेसारख्या शहरातले क्षत्रिय या नंदासारख्या गोपाळांच्या श्रमावर खरं तर अवलंबून होते. पण शस्त्र अस्त्र क्षत्रियांकडे, गोपाळांच्याकडे काय? फक्त त्यांची काठी. गायींना वळवण्यासाठी, गायींना मारण्यासाठी नव्हे. आणि आजच्या भाषेत बोलायचं तर या गोपाळांना मथुरेतल्या कंसासारख्या क्षत्रियांना जगवण्यासाठी कर भरावे लागत, खंडणी द्यावी लागेल. बाळकृष्णाला असं वाटलं की संपत्ती आम्ही निर्माण करायची, गोपाळांनी श्रम घेऊन दूध लोणी तयार करायचं आणि त्याचा उपभोग मात्र मथुरेतल्या लोकांनी घ्यायचा. हा काही न्याय नाही. गोकुळातल्या लोकांची गरज भागली आणि जर काही दूध लोणी उरलं तर तेवढंच मथुरेला पाठवू. घरच्या लोकांना उपाशी ठेवून मथुरेतल्या ढेरपोट्यांकरता दूध पाठवायचं नाही. शहर विरुद्ध खेडं या तंट्याची सुरुवात गोपाळकृष्णानं केली. पण असा तंटा सुरू करणारा मनुष्य केवळ भांडखोर असून भागत नाही हो. त्या खेड्यातल्या लोकांना तो आपला आहे असं वाटायला हवं. आणि ते तेव्हाच वाटेल की ज्यावेळी हा माणूस केवळ भाषणं न करता सर्वसामान्य लोकांसारखा व्यवहार करतो. सर्वसामान्य मुलं गायी सांभाळतात, त्यांना घेऊन वनात जातात, तिथे झाडावर चढतात, पोहोचतात. आणि तर हा सुद्धा हे सगळं करतो आणि अधिक छान करतो, अधिक कुशलतेनं करतो. गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून हिंदुस्थानात आले ना, त्यावेळी या शतकाच्या सुरुवातीला जे काँग्रेसचे नेते होते ते सगळे शहरात राहत. बहुतेकजण इंग्रजांसारखा पोशाख करीत. टिळक हे अपवाद होते. गांधीजींना एक गोष्ट कळली की हिंदुस्थान म्हणजे काही मुंबई कलकत्ता दिल्ली नव्हे, हिंदुस्थान आहे खेड्यात. तेव्हा त्याने खेड्यातच आश्रम बांधला. खेड्यातल्या लोकांसारखा पोशाख केला. नवे अर्ध नग्न राहिले. खेड्यातले उद्योगधंदे आश्रमात सुरू केले. खेड्यातल्या लोकांशी एक रूप झाले. आणि हेच बाळकृष्णानं केलं. तो सगळ्या गोपाळांशी एकरूप झाला. तो गोपाळ कृष्ण झाला, राधाकृष्ण झाला. आणि मग जसे गांधीवर लाखो लोकांनी प्रेम केलं, तसंच या गोपाळावर अनेक गोपानी गोपींनी, त्यांच्या आयांनी वडिलांनी सर्वांनी प्रेमच केलं. हा बाळकृष्ण होता पूर्ण पुरुष. तो गायींचा सांभाळ ज्या ममतेनं करी, कौशल्यानं करी, त्याच कौशल्यानं आणि तन्मयतेनं मुरलीसुद्धा वाजवी, बासरी वाजवी.
संगीत निर्माण करी, स्वतः मुरलीधर बनत असे, नटेश्वर बनत असे, स्वतः नाचे आणि इतरांना नाचवीत असे. स्वतः निर्भयतेनं निसर्गाचं सौंदर्य अनुभवत असे आणि इतरांनासुद्धा तो निर्भयता देई, निसर्गाशी तादात्म्य व्हायला शिकवी. आणि याच निसर्गाच्या प्रेमातून आणि निर्भयतेतून त्याने इंद्राची पूजा बंद करवली. इसवी सनापूर्वी 4000 वर्ष म्हणजे ऋग्वेद कालाच्या नंतर इंद्राचं प्रतीक अधिक कठोर, अन्यायी आणि भीतीप्रद झालं होतं. सिम्बॉल हा असा लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा देव हवाच कशाला? देवांचं प्रतीक सत्य हवं, शिव हवं, सुंदर हवं. जर एखादा बाप त्याच्या मुलाला खंडणी दिली नाही म्हणून त्यांना नष्ट करत असेल तर तो बापच नव्हे, तो पशु किंवा त्याही खालच्या पातळीवरचा राक्षस. गोपाळकृष्णानं सांगितलं, इंद्राच्या पूजेकरता आपण एवढं दूध लोणी का ओतून टाकायचं? ते आपण आपल्याच लोकांना वाटूया. आणि जे गायी बैल आपल्याला अन्न पुरवतात, जो हा गोवर्धन पर्वत गायी वासरांनासुद्धा अन्न पुरवतो, त्याची पूजा बांधूया. काय इंद्र आपल्यावर रागावेल, खूप पाऊस पाडेल आणि त्यात आपण वाहून जाऊ? तो वीज होऊन आपल्याला जाळून टाकेल, ठीक आहे, मग बघूया. तर कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. आपण सगळे एक असू, सगळे मिळून उभे राहू, तर कोणताही पाण्याचा लोंढा आपण थोपवू शकतो. अलीकडच्या काळात म्हणजे 1920 पासून 44 पर्यंत गांधीजींनी नाही का लोकांना सांगितलं, अहो ब्रिटिशांकडे तोफा असतील, बॉम्ब असतील, सगळी आधुनिक भयानक शस्त्र असतील, सगळ्या साम्राज्याची सत्ता असेल, तरीसुद्धा जर भारतातले सगळे लोक त्यांच्याशी असहकार पुकारतील, एक होऊन उभे राहतील, तर ब्रिटिशांना भारत सोडावा लागेल. आणि त्या माधवानं हाच एकतेचा आणि त्यातून निर्माण होणारा निर्भयतेचा मंत्र त्या गोकुळवासियांना दिला आणि त्यांनी इंद्रावर विजय मिळवला. आता भागवतात हीच गोष्ट रूपकाने सांगितली आहे. इंद्र रागावला, त्याची पूजा बंद झाली म्हणून. मग त्याने फार मोठी पर्जन्यवृष्टी केली, विजा कडकडायला लागल्या. कृष्णानं गोकुळवासियांना गोवर्धन पर्वतावर नेलं. तो पर्वत त्याने वर उचलला. सगळ्या गोपाळ्यांनी आपापल्या काठ्या तो पर्वत उचलण्याकरता लावल्या आणि कृष्णानं त्याची किरंगडी लावली. त्या पर्वताखाली उभं राहून कृष्णानं गोपाळांचं रक्षण केलं. अशी अनेक रूपकं भागवतात आहेत. ती लक्षणेच्या अर्थानं घ्यायची. माझी मावशी आजी म्हणजे जिनं माझ्या आईच्या मृत्यूनंतर मला सांभाळलं ना, ती इतरांना सांगायची, माझा शरद काही तसा काळा नाही हो, त्याच्या अंगावर जरा केस आहेत म्हणून तो काळा दिसतो, पण खरं तर तो गोराच. खरं म्हणजे मी कृष्णवर्णीयच आहे, पण आजीला माझा रंग गोरा दिसे. पुढे माझं लग्न झालं आणि केतकी वर्णाची सुधा जेव्हा घरात आली तेव्हा त्याने सूर बदलला आणि मग त्या सांगायला लागल्या, सावळा वरभरा गौरवधूला, रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा. भक्ताला प्रेमिकाला जसं दिसतं ना, तसं ते इतरांना दिसेल तसं नाही. आणि म्हणून प्रेमिकाला जे दिसतं ते खोटं असं का म्हणावं? भागवत ग्रंथ हा काही महाभारतासारखा, हरिवंशासारखा इतिहास ग्रंथ नाही. तो आहे भक्तांनी लिहिलेला, भक्तांसाठी लिहिलेला भक्तिविजय. त्याच्यातलं सत्य असत्याचे निकष वेगळे आहेत. त्यातील रूपकं लक्षणा भक्ताच्या मनानेच अनुभवायच्या. पण चांगले चित्रकार, चांगले कवी दुसरं वेगळं काय करतात? पावलो पिकासोची चित्र मला दाखवली ना तर मला काहीच समजणार नाही. कारण पिकासोने चित्र काढलेली असतात ती त्याच्या अनुभवाची, त्यानं पाहिलेल्या सत्याची. आता ते सत्य
वास्तव की अवास्तव हे ठरवणारा मी कोण? रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीतल्या परमेश्वराचं दर्शन घ्यायला त्यांच्या कविहृदयाचाच वाचक हवा नाही का? पण तरीही तुमच्या मनात येईल की कुमारवयात येण्यापूर्वीच कृष्णानं जे अनेक पराक्रम केले ते कसे केले? राजकीय सामाजिक समज त्याला कशी आली? तो मथुरेला कंसाला मारण्यासाठी गेला ना, त्यावेळी 14 वर्षांचा होता. त्याआधीच त्याने गोपाळांची संघटना बांधली, राक्षसांना मारलं, इंद्रपूजा बंद केली. हे कसं शक्य आहे? अलीकडील ऐतिहासिक काळात सुद्धा अशा अलौकिक गोष्टी घडलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव, अनेक अभंग लिहिले, वारकरी संप्रदायाचा पाया घातला 13व्या शतकात. आणि हे सगळं त्या वयात ज्यांनी केलं की ज्यावेळी आम्ही शाळेत जात असतो. त्या शिवरायानं पुण्याच्या जमिनीत सोन्याचा नांगर फिरवला, स्वराज्याचं तोरण बांधलं, ते सुद्धा कुमारवयात 17व्या शतकात. एक मोठा शास्त्रज्ञ होता जॉन पियाजे, तो 1980 वारला, स्वित्झर्लंडमधला. तो 9 वर्षाचा असताना त्याने वनस्पतीशास्त्रातल्या एका विषयावर निबंध लिहिला आणि एका स्पर्धेत पाठवला. ही स्पर्धा मुलांकरता नव्हती आणि त्या स्पर्धेत इतरही अनेक देशांच्या शास्त्रज्ञांनी त्यांचे निबंध पाठवले होते. पण पियाजेच्या निबंधाला बक्षीस मिळालं. परीक्षकांना त्याचं वय काही माहीत नव्हतं. तो निबंध स्विस सरकारातल्या काही अधिकाऱ्यांना इतका आवडला की त्यांनी पियाजेला वनस्पतीशास्त्र संशोधकाची फार वरची जागा देऊ केली. तसं पत्र त्याने पियाजेला पाठवलं आणि त्यानंतर पियाजेने त्यांना लिहिलं की माझं वय फक्त 9 वर्षांचं आहे. अगदी लहानपणी 4-5 वर्षाची मुलं, काही मुलं संगीतकार असतात ना, आणि विशेषतः ऑलिम्पिक्समध्ये ॲथलेटिक्समध्ये प्रावीण्य मिळवणारी मुलं 13-14 वर्षांचीच असतात. हे सगळं असामान्य, अलौकिक खरंच. म्हणजे सर्वसाधारण सामान्य मनुष्य हे करीत नाही, नॉर्मल माणूस. पण म्हणून या गोष्टी अशक्य किंवा असंभाव्य नाहीत. जॉन पियाजे याच्याच मानसशास्त्रीय संशोधनानं हे आता सिद्ध झालं आहे की 8 ते 10 वर्षीसुद्धा एखादा मुलगा प्रौढ माणसासारखा विचार करू शकतो. लॉजिकल ऑब्स्ट्रॅक्ट ऑपरेशन, ती त्याची वाढ एका विशिष्ट मार्गानं, विशिष्ट प्रोसेसनं होत असते. अगदी लहानपणी प्रत्यक्ष अनुभव घेत तो शिकत असतो. कॉन्क्रीट ऑपरेशन, हे अनुभव त्याने खेळत निसर्ग बघत भोवतालच्या माणसांबरोबर, प्राण्यांबरोबर संबंध जोडत घ्यायचे असतात. दुसऱ्यांनी घालून दिलेली अक्षरं गिरवण्यातच जर त्याचा वेळ गेला, दुसऱ्यानं तयार केलेल्या चौकटीबाहेर पडण्याची जर त्याला भीतीच वाटली, तर त्याला हे अनुभव मिळत नाहीत आणि त्याची बौद्धिक वाढ 40 ओलांडली तरी होत नाही. समोरच्या निसर्गाला, समाजाला निर्भयतेनं भेटणं, त्याला समजावून घेणं हा ज्ञानाचा राजमार्ग. सर्वसाधारण आईबाप आपल्या मुलांना या राजमार्गानं जाऊच देत नाहीत. त्यांना ते अंधाऱ्या बोळात दडण्याचा सल्ला देतात. झोपतानासुद्धा बागुलबुवाची भीती घालतात आणि म्हणून त्यांची बाळं बाळकृष्णासारखी सगळीकडे रांगणारी होत नाहीत. मी पालघरच्या माध्यमिक शाळेत होतो आणि 10-1 वर्षांचा असताना आमच्या वर्गात एक मुलगा आला. त्याचं नाव होतं दत्ता, वंजारी जातीचा. मराठा, कुणबी या जातीहून सुद्धा ही जात कमी मानतात. त्याचे वडील होते शेतकरी.
पालघरजवळ एका खेड्यात ते राहत. आम्हा इतर मुलांच्या मानानं दत्ता जरा मोठा होता, धिप्पाड होता. 13 वर्षांचा. व्यायामसुद्धा भरपूर करीत असे. आणि एका शिक्षकानं वर्गात त्याची चेष्टा केली. दत्ताला आला राग. त्याने त्या रात्री त्या शिक्षकाची सायकलच पळवली आणि दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगितलं. नंतर काही दिवसांनी परतसुद्धा केली, पण पुस्तकं वाचायचा तसा त्याला कंटाळा. एखादा विषय समजावून दिला ना तर तो त्याच्या व्यवस्थित लक्षात राहत असे. दत्ता खरं म्हणजे आम्हा इतर मुलांपेक्षा जास्त हुशारसुद्धा होता. जगाचा अनुभवसुद्धा त्याला जास्त होता. कोण फसवतो, कुणाच्या मनात आपल्याबद्दल खरा लोभ आहे हे त्याला पटकन समजेल. खेळात तर तो चांगलाच होता. दिसायला देखणा होता आणि मुख्य म्हणजे निर्भय होता. शिक्षकांना तो कधीच घाबरला नाही. पण पोलीस वगैरे सरकारी अधिकाऱ्यांनासुद्धा तो घाबरत नसे. त्याने बघितलं होतं हे अधिकारी दारू पिऊन कसे पडतात आणि गरिबावर, वनवासी जनतेवर कसे अन्याय करतात. मी त्याला पुस्तकातला विषय समजावून सांगत असे आणि तो मला जगात काय चालतं ते समजावून सांगत असे. पुढे 1942चा स्वातंत्र्य लढा. त्यावेळी दत्तानं शाळा सोडली आणि त्याला ठाणे जिल्ह्यातच एक गाव संघटित करायचं काम मिळालं. त्या गावात एक कारखाना होता. दत्ताने लक्षात घेतलं की हे गाव संघटित करायचं म्हणजे प्रथम या कारखान्यातल्या मजुरांना जवळ करायला हवं. दत्ता तर शाळकरी पोरगा. त्याच्या विनंतीला मान देऊन हे मजूर थोडेच सभेला येणार आणि दत्ताला तरी त्यांच्या आर्थिक प्रश्नावर लांबलचक भाषण कुठे देता येणार होतं. पण काहीतरी करून या मजुरांशी ओळख करून घ्यायला हवी होती. मग दत्ताने काय केलं, एक युक्ती केली. कारखान्याच्या ज्या दारातून हे कामगार बाहेर पडत ना त्याच्या जरा पुढेच एक उंच झाड होतं. त्या झाडावर तो चढला. कारखान्याला सुट्टी झाली तसे हे कामगार घोळक्यानं बाहेर पडायला लागले. थोड्याशा कामगारांना त्याने पुढे जायला दिलं आणि मग एकदम त्या उंच झाडावरून त्याने त्या कामगारांच्या मध्ये उडी घेतली. म्हणजे कृष्णानं कालिया मर्दनाच्या वेळी यमुनेच्या डोहात उडी टाकली होती ना, त्याच बेडरपणानं. ते कामगार दत्ताकडे बघतच राहिले आणि मग दत्ताने एक क्षण न दबडता भाषण सुरू केलं. तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा बाप तो गांधी, तो नेहरू, सगळेजण तुरुंगात अडकले आहेत आणि आपण त्यांचे काहीच लागत नाही का? त्या कामगारांच्या भाषेत दत्ताने इतकं परिणामकारक भाषण केलं की दत्ता त्या कामगारांचा नेताच बनला. नंतर ते गाव त्यानं व्यवस्थित संघटित केलं. अशा अनेक लहान मुलामुलींनी त्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी अलौकिक कामं केली आहेत. दत्ता आता वयानं मोठा झाला आहे, पण अशा तऱ्हेचं अलौकिक काम आता त्याला करायला सांगितलं तर ते त्याला जमेलच असं नाही. आमच्या शिक्षण पद्धतीमुळे, सरकारी कामकाजाच्या पद्धतीनं, सामाजिक आर्थिक चौकटीनं दत्ताच्या निर्भयतेचा, त्याच्या कल्पकतेचा बळी घेतला आहे. अशा अनेक बाळकृष्णांचा आमची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक चौकट बळी घेते आहे. त्या दृष्टीनं बघता ही चौकट पूतना, राक्षसी किंवा कंसमामापेक्षा अधिक दुष्ट आहे, प्रभावी आहे. माझं लग्न झालं त्यावेळी माझ्या सासऱ्याने मला रांगणाऱ्या बाळकृष्णाची मूर्ती दिली. काही जातीत हा प्रघात आहे. हेतू असा की जावयानं बाळकृष्णाची पूजा करावी. पण बाळकृष्णच का? मला वाटतं यात एक सुंदर प्रतीक आहे. सासरा जावयाला आणि मुलीला सांगत असावा की तुमच्या मुलांना तुम्ही बाळकृष्णासारखे वाढवा. तुमच्या घरात बाळकृष्ण रांगू दे, खेळू दे, मोठा होऊ दे. त्याला सांगू नका देवाऱ्यातल्या देवासारखा कोपऱ्यात स्वस्थ बस म्हणून.
पण गोपाळकृष्णासारखा मुलगा होणं अशक्यच नाही का? असंभाव्यच. असामान्य या अर्थानं त्याचा संभव कमी, खूपच कमी, पण असंभाव्य मात्र नाही. अनेक मानसशास्त्रज्ञ असं सांगतात, मोठी मोठी स्वप्न बांधा, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. अपयश हा गुन्हा नाही, पण हीन ध्येय हा गुन्हा आहे. नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. मॅकलीलँड नावाचा एक मानसशास्त्रज्ञ अमेरिकेच्या प्रख्यात हार्वर्ड विद्यापीठात आहे. निरनिराळ्या देशात मुलांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या त्याने गोळा केल्या आणि त्या गोष्टीतून विजिगीषू वृत्ती किती आहे हे त्याने तपासलं. अचिव्हमेंट, मोटिवेशन, आणि त्यावरून त्याने एक सिद्धांत मांडला. या देशाच्या गोष्टीतून विजिगीषू वृत्ती कमी, तो देश जगाच्या शर्यतीत मागे पडतो. यश अपयशाची चिंता न करता अधिक प्रवीणता मिळवणारा, त्याकरता धडपडणारा कथानायक, कथानायिका ज्या देशाच्या गोष्टीत जास्त, तो देश शर्यतीत बहुतेक पुढे असतो. आम्हाला लहानपणी एका वेड्या कुंभाराची गोष्ट सांगत. या कुंभारानं मडकी भाजली आणि ती विकायला तो बाजारात गेला. बाजारचं गाव लांब होतं, त्यामुळे वाटेत एका झाडाखाली थांबला. मडकी पायाजवळ ठेवली आणि जरा झाडाच्या बुंध्यावर कलंडला. त्याला जरा डुलकी लागली आणि तेवढ्यात त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला दिसलं की या मडक्यांच्या व्यापारात त्याला फायदा झाला, बरेच पैसे मिळाले. मग त्याचं लग्न झालं, घरात नोकर चाकर आले. एक नोकर त्याचे दमलेले पाय चेपायला लागला, पण त्याला काही ते काम पसंत पडलं नाही, म्हणून त्याने पाय झाडला आणि त्या ग्लानीत गुंगीत झोपेत त्याने झाडलेला पाय खरोखरच त्या मडक्यानं लागला आणि सगळी मडकी फुटली. तो जागा झाला आणि तेव्हा त्याला दुःख झालं. तात्पर्य काय? मोठी स्वप्न बांधू नका. 2-4 मणकीच जन्मभर विकत बसा, पाय फार पसरू नका. या असल्या तात्पर्याने आपण आपल्या भोवती चौकटी उभ्या केल्या आणि या चौकटीत दत्तासारख्यांची निर्भयता, कल्पकता खुरळली गेली. समजा ही गोष्ट अशी सांगितली तर त्या कुंभारानं ठरवलं की नवनवीन पद्धतीची मडकी कशी करतात आपण शिकू. तसं शिकून त्याने पॉटरीचा कारखाना काढला आणि पुढे ही त्याची पॉटरी परदेशात सुद्धा लोकप्रिय झाली वगैरे वगैरे वगैरे. त्यावेळी आम्ही अमेरिकेत राहत होतो, म्हणजे 1960 साली. मला कौतुक वाटायचं की प्राथमिक शाळेतले अमेरिकन पोरसुद्धा आय एम दी बेस्ट इन दी वर्ल्ड या थाटात बोलत असेल. अगदी लहानपणी गोकुळाष्टमीच्या वेळी मी सुद्धा आय एम दी टॉप ऑफ दी वर्ल्ड या आनंदात असत होतो. त्यावेळी गोकुळाष्टमीला, म्हणजे रात्री कृष्ण जन्म झाला की त्यानंतर आम्ही मुलं घरोघर हिंडत होतो, गोकुळ काला करत होतो आणि मोठी माणसं आमच्यावर पाणी टाकत आम्ही त्या पाण्यात चिखलात नाचत होतो आणि मग ते आम्हाला दुधात किंवा दह्यात भिजवलेले कालवलेले पोहे देत. ते खायचे, दुसऱ्या घरी नाचायला जायचं. एखाद्या घरी उंच हंडी बांधायची, उंचावर एक दोरी बांधायची, तिच्या मध्यावर एक मडकं बांधायचं, त्यात दही, काही पैसे. मुलांनी एकमेकांच्या खांद्यावर उभं राहायचं. जर पहिलं वर्तुळ 5 मुलांचं, नंतरचं 4 मुलांचं, त्याच्यावर 3 मुलांचं आणि अगदी वरती एका छोट्या हुशार मुलाला चढवायचं. त्याने ती हंडी हातानं फोडायची. ते दही दूध सगळ्यांच्या अंगावर पडत असे आणि मग पुन्हा नाच, खाणं वगैरे.
सांघिक प्रयत्न असल्याशिवाय मोठी आणि लहान मुलं निर्भय आणि एकमेकांच्या विश्वासाची असल्याशिवाय, एकमेकांच्या खांद्यावर उभं राहिल्याशिवाय ती उंच हंडी फोडता येत नाही. खूप गंमत येत असते. आणि हा सगळा खेळ झाला की मग नदीवर किंवा मोठ्या विहिरीवर पोहायला जायचं. कृष्णाच्या गोकुळातल्या क्रीडेचं त्याच्या वंशजांनी केलेलं हे एक स्मरण आहे. कमीत कमी या कृष्णाच्या वंशजांचं ध्यान करायला काय हरकत आहे? त्याच्यासारखं होण्याची स्वप्न रंगवायला काय हरकत आहे? असेल कोणी इंद्र मोठा, असेल कोणी कंस मोठा, त्याचं भय बाळगायला नको. तुमच्या भोवतालच्या गोपाळांचं प्रेम मिळवा. त्यांच्या सोबतीनं गोवर्धन पर्वत तुम्हाला उचलता येईल, निदान पार करता येईल. सुखाची हंडी तुमचीच आहे. एकमेकाच्या खांद्यावर उभं राहायला शिकलात, हंडी मिळवून त्यातलं लोणी वाटून खायला शिकलात तरच. किती छान लेख आहे. आवडला ना? पुढचा भाग पुढच्या वेळी. धन्यवाद.